नमस्कार। तर आज आपण या व्हिडिओमध्ये आर्टिफिशियल फ्लॉवर ज्वेलरी कशी बनवायची हे बघणार आहोत। तर त्यासाठी आपण लागणारे जे साहित्य आहे ते पुढील प्रमाणे बघणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे आर्टिफिशियल टगर फ्लॉवर घ्यायचे आहेत। तर ते टगर फ्लॉवर्सला मध्यभागी होल्स असतात, तर त्या होल्स मधून आपण दोरा पास करून ते ओवू शकतो। त्यानंतर आपल्याला ग्रीन कलरचे कुंदन्स लागणार आहेत। रेडी पॅच कुंदन घेतलेले आहेत मी, असे मार्केटमध्ये पॅच मिळतात। त्यानंतर आपल्याला इयरिंग बेस घेतलेला आहे। हे रिंग बेस आहेत, अंगठीसाठी आपण बेस घेतलेला आहे। त्याच्यानंतर या ॲडजस्टेबल बँगल्स आहेत, बांगड्यांसाठी बेस आहे हा। त्यानंतर आपण इथे गोंडा घेतलेला आहे गळ्यातल्याच्या बॅक साईडला लावण्यासाठी। त्यानंतर आपल्याला इथे दोरा लागणार आहे। त्याच्यानंतर आपण इथे आर्टिफिशियल जिप्सी फ्लॉवर्स घेतलेले आहेत। त्यानंतर आपण जे रुई जी असते आपली रुईची फुलं, तशी आर्टिफिशियल मध्ये सुद्धा आपल्याला प्लास्टिकची रुई फुलं मिळतात, ती आपण इथे घेतलेली आहेत। हे ऑफ व्हाईट कलरचे मोती आहेत, आपण जे कलिरे बनवणार आहोत त्यासाठी यूज करणार आहोत। आणि सगळ्यात पातळ सुई आपण इथे घेतलेली आहे। आणि हा कॅनव्हास पेपर आहे। तर संपूर्ण ज्वेलरी आपण ही कॅनव्हास पेपर वरती बनवणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कॅनव्हास पेपर घ्यायचा आहे आणि आपल्याला त्याचे छोटे छोटे सर्कल्स कापून घ्यायचे आहेत। तर सर्कल्स आपण कट करताना आपल्याला दोन साइज मध्ये सर्कल्स लागणार आहेत। सगळ्यात पहिल्यांदा एक मोठा आणि एक त्याच्या आतमधली साइज लागणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण कुंदनचा जो पॅच आहे तो बनवून घेतोय। तर कुंदन पॅच साठी आपण एक छोटा सर्कल घेतलेला आहे आणि तो कुंदनचा पॅच त्याच्यावरती चिटकवून घेत आहोत। आणि तो चिटकून झाल्यानंतर त्याच्या साइडनी आपले जे टगर फ्लॉवर्स आहेत आर्टिफिशियल, तर ते आपण स्टिक करून घेणार आहोत व्यवस्थित। ते ग्लू लावताना व्यवस्थित तुम्ही ग्लू लावा, म्हणजे ते कुठेही फ्लॉवर्स आपले निघणार नाहीत आणि ज्वेलरी आपली खराब होणार नाही। ते व्यवस्थित आपल्याला हा असा पॅच बनवून घ्यायचा आहे कुंदन आणि टगर फ्लॉवर्सचा। तर आतला सर्कल मी थोडासा छोटा घेतलेला आहे आणि खालचा बेसचा जो सर्कल आहे तो आतल्या सर्कल पेक्षा 1 ते 2 इंचांनी थोडासा मोठा आहे। इथे मी परत तुम्हाला दाखवतेय की आपण कशा प्रकारे मधला पॅच जो आहे तो बनवून घेतलेला आहे। तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहू शकता। इथे मी ग्लू B8000 हा ग्लू अब मी इथे यूज केलेला आहे। B8000 हा ग्लू मी इथे यूज करते। हा ग्लू वाळायला थोडासा वेळ लागतो। तुम्ही इथे ग्लू गन सुद्धा यूज करू शकता, पण ग्लू गननी एवढी फिनिशिंग येत नाही असं मला वाटतं। त्यामुळे मी इथे B8000 हा जो ग्लू आहे तो यूज केलेला आहे। ह्याला वाळण्यासाठी जवळपास 12 तास लागतात। त्यामुळे तुम्ही ही ज्वेलरी जर का तुमच्या कस्टमरला तुम्हाला द्यायची असेल तर तुम्ही 2 दिवस आधी ही ज्वेलरी बनवून ठेवायची आहे, म्हणजे तुमचा ग्लू जो आहे तो व्यवस्थित वाळेल। तर अशाच प्रकारे आपण सगळे पॅच बनवून घेत आहोत। ग्लू गन सुद्धा तुम्ही इथे यूज करू शकता, पण ग्लू गनने काही वेळेस आपण जे चिटकवलेले प्रोडक्ट्स असतात आपले ते निघून जातात। त्यामुळे मी इथे B8000 हा ग्लू यूज केलेला आहे। तर अशा प्रकारे आपले पॅचेस बनवून तयार झालेले आहेत। आपल्याला एकूण 12 ते 14 पॅचेस लागणार आहेत। हे असे आपण कुंदन आणि टगर फ्लॉवर्सचे, तर असे 12 ते 14 पॅचेस आपण बनवून घेत आहोत। आता आपण जो खालचा जो बेस आहे त्याच्यासाठी जिप्सी फ्लॉवर्स आपण कट करून घेत आहोत।
जिप्सी फ्लॉवर हे छोटे छोटे कट्स करायचे आहेत आणि बेसला आपल्याला लावून घ्यायचं आहे। इथे मी 2 प्रकारची जिप्सी यूज करत आहे। एक आपली फुललेली जी जिप्सी असते त्या प्रकारची आहे आणि एक कळी जी असते त्या प्रकारची एक जिप्सी आहे। मी दोन्ही प्रकार इथे यूज करतेय। तर आता बेसला आपल्याला पूर्णपणे ग्लू लावून घ्यायचा आहे आणि तो ग्लू लावून घेतल्यानंतर जिप्सी आपल्याला त्याच्यावरती ॲडजस्ट करायची आहे। व्यवस्थित अशी तुम्ही जिप्सी तिथे ॲडजस्ट करू शकता। मागचे जे जिप्सीचे देठ आहेत ते व्यवस्थित कट करायचे आहेत, कारण की आर्टिफिशियलला काय होतं की त्याचे देठ जे असतात ते खूप मोठे असतात आणि मग आपली ज्वेलरी व्यवस्थित दिसत नाही। वरचा जो पॅच आपल्याला त्याच्यावरती चिटकवायचा आहे तो व्यवस्थित बसत नाही आणि फिनिशिंग येत नाही। त्यामुळे आपल्याला इथे जिप्सी फ्लॉवर जे आहेत ते छोटे छोटे कट करून सिंगल सिंगल लावावे लागतात। अशा प्रकारे व्यवस्थित हे तुमचे ॲडजस्ट करून घ्यायची आहे जिप्सी आणि त्यानंतर ॲडजस्ट झाल्यानंतर आपण जो आपला मधला कुंदनचा जो पॅच बनवला आहे तो आपल्याला त्याच्यावरती स्टिक करून घ्यायचा आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे आपण जिप्सी ॲडजस्ट करत आहोत। अशा प्रकारे ॲडजस्ट केल्यानंतर फिनिशिंग आपल्या ज्वेलरीला छान येतं। आता आपण जो रेडी पॅच केला होता तो पॅच आपण जिप्सीच्या वरती लावून घेत आहोत आणि व्यवस्थित हा लावल्यानंतर जिप्सी सुद्धा आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायची आहे, कारण की कुठे थोडंसं लावल्यानंतर बाहेर येतं। त्यामुळे परत एकदा हातावरती उचलून व्यवस्थित जिप्सी आपल्याला ॲडजस्ट करायची आहे, थोडी आतमध्ये सारायची आहे आणि हे वाळायला आपल्याला ठेवून द्यायचं आहे। ह्याला सुद्धा वाळायला एक 12 ते 14 तास तुम्हाला द्यायला लागतील, पण आपली फिनिशिंग खूप छान येते ह्याने। हे व्यवस्थित असं तुम्ही ॲडजस्ट केल्यानंतर बघा किती छान आणि सुंदर असा आपला इथे पॅच तयार झालेला आहे। असेच आपल्याला बाकीचे सुद्धा पॅचेस बनवून घ्यायचे आहेत। इथे आपल्याला गळ्यातल्यासाठी, कानातल्यासाठी, परत तुमचा कंबरपट्टा या सगळ्यासाठी आपल्याला 12 ते 14 पॅचेस लागणार आहेत। तर मी इथे ते सगळे पॅचेस बनवून घेते। तुम्हाला समजावं की कशा प्रकारे मी जिप्सी ॲडजस्ट करते, त्यामुळे मी परत एकदा तुम्हाला इथे दाखवते। 12 ते 14 पॅचेस आपले रेडी करून झाल्यानंतर आपण पुढची ज्वेलरी बनवायला स्टार्ट करायची आहे। तर अशाच प्रकारे आपण इथे 12 ते 15 पॅचेस तयार करून घेत आहोत। आणि प्रत्येक वेळेस ग्लू हा तुम्ही भरपूर वापरा, भरपूर असा ग्लू लावा, कुठे कमी लावू नका। कमी लावलात तर ते निघण्याची शक्यता असते, त्यामुळे व्यवस्थित प्रकारे तुम्ही ग्लू तिथे यूज करा। आता नेक्स्ट आपण इयरिंगसाठी खालचे जे झुमके जे असतात तर ते बनवत आहोत। तर ते आपण पूर्णपणे टगर फ्लॉवर्सनीच बनवणार आहोत। तर मी इथे एक छोटा सर्कल घेतलेला आहे आणि
त्याच्यावरती टगर फ्लॉवर्सनी सर्कल बनवत आहेत. तुम्हाला जेवढा मोठा साईजचा झुमका हवा आहे तेवढा मोठा तुम्ही सर्कल तिथे कट करून घेऊ शकता. तुमच्या साईजनुसार तुम्ही तिथे सर्कल कट करायचा आहे, म्हणजे तेवढा साईजचा तुमचा झुमका तयार होईल. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे आपण बनवत आहे. त्यानंतर पहिला लेयर झाल्यानंतर तिथे दुसरा लेयर आपल्याला तयार करायचा आहे. आणि हा जो मध्ये आपल्याला जागा रिकामी राहते तर त्यासाठी मध्ये सुद्धा एक तुम्ही टगर फ्लॉवर लावू शकता, म्हणजे आपलं ज्वेलरीला फिनिशिंग छान येईल. आपल्या झुमक्याचा जो बेस आहे त्याला फिनिशिंग येईल छान. तर सेकंड लेयर सुद्धा आपला तयार झालेला आहे. आता आपण थर्ड लेयर घेणार आहोत. त्या थर्ड लेयरला आपल्याला एक आयपिन घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये एक मोती टाकून घ्यायचा आहे आणि तो मोती बरोबर मध्यभागी आपल्याला तिथे ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर त्याच्या साईडने आपल्याला थर्ड लेयर करायची आहे. आता हा झुमका बनवताना सुद्धा तुम्ही बेसला मोठी टगर फ्लॉवर्स जे असतात मोठी असतात ते यूज करायचे आहेत. सेकंड लेयरला थोडेसे मीडियम साईजचे यूज करायचे आहेत आणि सगळ्यात वरचा जो साईज आहे तर तो तिथे एकदम छोटे तुम्हाला कळ्या यूज करायच्या आहेत. टगर फ्लॉवर्सच्या कळ्या ज्या असतात त्या अशा यूज करायच्या आहेत, म्हणजे तुमच्या ज्वेलरीला एकदम छान प्रकारे फिनिशिंग येतं. आता इथे मी परत एक दुसरा तुम्हाला झुमका कसा करायचा ते दाखवते. ते सगळ्यात पहिल्यांदा आपण मोठ्या साईजचे टगरच्या कळ्या घेतलेल्या आहेत आणि त्याचा सर्कल बनवून घेतोय. तो सर्कल बनवून झाल्यानंतर मध्यभागी सुद्धा आपल्याला एक कळी टाकायची आहे. त्यानंतर सेकंड लेयर आपण करून घेत आहोत. ग्लू सुद्धा व्यवस्थित तुम्हाला लावायचा आहे. सेकंड लेयरला आपण मीडियम साईजचे कळ्या घेतलेल्या आहेत. म्हणजे आपल्या झुमक्याला फिनिशिंग छान दिसतं. आता सेकंड लेयर सुद्धा आपला तयार झालेला आहे आणि आयपिन मध्ये आपल्याला एक मोती टाकून घ्यायचा आहे आणि तो सेकंड लेयरच्या मध्यभागी आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला तिथे झुमका अडकवण्यासाठी आपल्याला तिथे आयपिन यूज करून आपण आयपिनच्या साहाय्याने तो झुमका आपण अटॅच करू शकतो. इथं थर्ड लेयरला आपण स्मॉल साईजच्या कळ्या यूज करतोय. तर आयपिनच्या साहाय्याने आपल्याला झुमका हा इयरिंगला अटॅच करता येईल. त्यासाठी आपण तिथे आयपिन यूज केलेली आहे मोती टाकून. आणि अशा प्रकारे आपला सुंदर असा टगर फ्लॉवर्सचा झुमका तयार झालाय. आता आपण इथे आपला जो हार जो आहे गळ्यातला तर त्याच्यासाठी मधलं जे पेंडन आहे तर ते बनवत आहोत. तर इथे आपल्याला 3 साईजमध्ये सर्कल्स कट करून घ्यायचे आहेत आणि त्यावरती आपल्याला सर्कल्समध्ये कळ्या लावून घ्यायच्या आहेत. व्हिडिओत तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपण तिथे कळ्या ॲडजस्ट केलेल्या आहेत. आता त्या कळ्या लावून झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला रेडी कुंदनचा पॅच लावायचा आहे. पण त्याआधी आपल्याला मध्यभागी आपल्याला जी जागा रिकामी जी राहते तर तिथे आपल्याला कापूस जो असतो आपला तर तो कापूस मध्ये भरायचा आहे. म्हणजे ती पोकळ जागा भरून निघेल आणि आपला जो वरती जो आपण पॅच लावणार आहोत तर तो व्यवस्थित प्रकारे बसेल. कारण की जर का आपण खाली पूर्ण रिकामीच जागा सोडली तर तो पॅच आपला व्यवस्थित बसणार नाही आणि ज्वेलरीला आपल्या फिनिशिंग येणार नाही. तर त्यासाठी आपण तिथे कापूस लावून घेतलेला आहे आणि व्यवस्थित असा ग्लू लावून आपल्याला
जो आपण सगळ्यात पहिले जे पॅचेस तयार केले होते कुंदनचे आणि फ्लॉवर्सचे, तर ते आपल्याला त्याच्यावरती चिटकून घ्यायचं आहे. तर मधला जो आपलं पेंडन आहे गळ्यातल्याचं पेंडन, तर आपल्याला 3 लेयर्समध्ये करायचं आहे. तर इथे आपले 2 लेयर्स तयार झालेले आहेत. आणि आता सगळ्यात मोठा सर्कल घेऊन आपल्याला त्याच्यावरती सुद्धा फ्लॉवर्स लावून घ्यायचे आहेत व्यवस्थित प्रकारे सर्कल्समध्ये. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आपण कशा प्रकारे लावत आहोत. प्रत्येक वेळेस तुम्ही ग्लूची क्वांटिटी व्यवस्थित वापरा, कुठेही कमी वापरू नका, नाहीतर मग तुमची ज्वेलरी तिथे निघू शकते. आता हा मोठ्या सर्कलवरती आपल्याला कळ्या ॲडजस्ट करून घ्यायच्या आहेत. आणि त्या कळ्या सुद्धा लावताना आपल्याला परत इथे खालचा जो बेसला वापरतोय तर तिथे मी सगळ्यात मोठ्या साईजच्या कळ्या वापरलेल्या आहेत. सेकंड लेअरला मीडियम आणि वरचा जो आहे त्याला स्मॉल. असाच तुम्ही जर का यूज केला तर तुमच्या ज्वेलरीला फिनिशिंग खूप छान आणि सुंदर येतं. आणि शक्यतो सगळीकडे एकसारख्या साईजच्या कळ्या वापरायच्या सर्कलमध्ये. आणि आता मध्यभागी आपण तिथे कापूस जो आहे तो भरून घेणार आहोत, लावून घेणार आहोत तिथे. आणि तो कापूस लावल्यानंतर त्याचे 2 लेयरचा जो आपण पेंडंट बनवलेला आहे ते ह्याच्यावरती आपल्याला स्टिक करून घ्यायचं आहे. व्यवस्थित प्रकारे ग्लू लावून घ्यायचा आहे. मी व्हिडिओ कुठेही फास्ट फॉरवर्ड करत नाही आहे, कारण की तुम्हाला व्यवस्थित डिटेल्समध्ये सगळ्या गोष्टी कळाव्यात, यासाठी मी व्हिडिओ कुठेही फास्ट फॉरवर्ड केलेला नाही आहे. त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित सगळ्या डिटेल्स कळतात. तर व्हिडिओ बघत असताना प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंटसुद्धा करत जा. आता आपण जो 2 लेयर्स होते आपले ते सुद्धा आपण ह्याच्यावरती व्यवस्थित स्टिक करून घेतलेले आहेत. आणि अशा प्रकारे आपलं छान सुंदर असं 3 लेयर्सचं पेंडन हे तयार झालेलं आहे. आता आपण इथे इयरिंगचे झुमके आणि इयरिंग्स आपले बनवून झालेले होते, तर आता ते आपण सगळे अटॅच करून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथे इयरिंग बेस घेतलेले आहेत. तर ते आपल्याला कॅनव्हास पेपरवरती व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लावून घ्यायचं आहे आणि ग्लूच्या साहाय्याने ते चिटकवून घ्यायचे आहेत. व्यवस्थित प्रकारे ग्लू लावून घ्यायचा आहे आणि चिटकून घ्यायचे आहेत. तुम्ही इथे जर का बेस डायरेक्ट लावला तर ती निघायची शक्यता असते, त्यामुळे आपण हे अशा पद्धतीने लावून घेत आहोत. आता हे व्यवस्थित प्रकारे स्टिक झालेलं आहे. आणि आता जो आपला झुमका जो आहे तो आपल्याला ह्याच्यावरती अटॅच करायचा आहे. तर दोन्ही आपण लावून घेऊयात इयरिंग्सचे बेस. आणि संपूर्ण ज्वेलरी तुम्हाला 12 ते 15 तास व्यवस्थित वाळवून घ्यायची आहे, कारण की आपण इथे B8000 ग्लू यूज केलेला आहे, त्याला वाळायला वेळ लागतो. तर आता आपण जो झुमक्यामध्ये आयपिन जी टाकली होती ती व्यवस्थित आपल्याला खालच्या साईडला फोल्ड करून घ्यायची आणि त्याचा लूप तयार करून घ्यायचा आहे. आणि दुसरी अजून एक आयपिन घ्यायची आहे आणि ती फोल्ड करून घ्यायची आहे वरच्या साईडला. त्याचा जो राऊंड भाग आहे तो वरच्या साईडला आला पाहिजे.
आणि अशा प्रकारे तो जो राऊंड भाग आपण इयरिंगमध्ये अडकवून छान सुंदर असे आपला झुमका इयरिंग्स तयार होतात. व्हिडिओमध्ये तुम्ही परत बघू शकता की कशा प्रकारे आपण बनवलेलं आहे. हे आपले 2 in 1 इयरिंग्स तयार होतात. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही फक्त इयरिंग्स वापरू शकता विदाऊट झुमका किंवा विथ झुमका सुद्धा वापरू शकता. आता आपण गळ्यातला जो हार आहे त्याच्यासाठी वरची जे माळा आहेत त्या ओवून घेतोय. त्या टगर फ्लॉवर आपल्याला दोऱ्यामध्ये ओवून घ्यायचे आहेत. तर एका साईडला आपण 3 माळा करणार आहोत. तर अशा आपल्याला 6 माळा लागणार आहेत. तर इथे व्यवस्थित आपल्याला अशा 6 माळा ओवून घ्यायच्या आहेत. तर एका माळेमध्ये मी इथे जवळपास 30 कळ्या ओवून घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या कस्टमरच्या हाईटनुसार ही ज्वेलरी बनवू शकता. मी इथे 30 यूज केलेल्या आहेत. पण तुम्ही जर का तुमच्या कस्टमरची हाईट कमी असेल तर इथे तुम्ही 25च यूज करा. कारण की ही ज्वेलरी मग मधलं जे खालचं जे पेंडंट आहे ते सुद्धा आपलं मोठं असतं. तर जर का तुम्ही कस्टमरची हाईट कमी असेल आणि जर का कळ्या जास्त ओल्या आणि त्याची लेंथ जास्त झाली तर तो हार पूर्णपणे खाली येतो आणि तो व्यवस्थित दिसत नाही. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित तुमच्या कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार ज्वेलरी बनवा. आणि तुम्हाला ज्वेलरी बनवताना काही प्रॉब्लेम्स जर का आले किंवा काही तुम्हाला डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन्समध्ये मला तिथे विचारू शकता. मी तुमच्या प्रश्नांना नक्कीच उत्तर देईल. तुमच्या कमेंट्सला रिप्लाय देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. आणि अजून नवीन व्हिडिओज तुम्हाला कशावरती कुठल्या टॉपिकवरती बघायला आवडतील हे सुद्धा तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. आता आपल्याला जो आपला मधलं जो पेंडंट आहे त्याच्यासाठी खालच्या साईडला लटकन्स बनवायचे आहेत. तर त्यासाठी आपण इथे गोल्डन मणी, परत रुईचे फ्लॉवर्स, टगर आणि मोती असे यूज करणार आहोत. तर मी इथे दोरा घेतलेला आहे, सुई दोरा, आणि खालच्या साईडला आपण एक गाठ मारून घेत आहोत. आणि ती गाठ मारल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक गोल्डन मोती, त्याच्यानंतर ऑफ व्हाईट कलरचा मोती घालायचा आहे. हे आपण आपले जे पेंडंट आहे त्यासाठी लटकन्स बनवत आहोत. तर गोल्डन मोती घातलाय, त्यानंतर ऑफ व्हाईट मोती, त्यानंतर रुईचं फूल, परत एक गोल्डन मोती आणि त्यानंतर आपल्या टगरच्या कळ्या आपण ज्या यूज करत आहोत. ते लटकन बनवताना मधलं लटकन मोठं, त्याच्या साईडचं त्याच्यापेक्षा छोटं, म्हणजे मधल्या लटकनमध्ये मी 3 कळ्या ओवलेल्या आहेत, त्याच्या साईडच्या कळ्यामध्ये 2 आणि त्याच्या साईडचं जे आहे तिसरं त्याच्यामध्ये 1, असं सिक्वेन्स वाईज आपल्याला कळ्या ओवून घ्यायच्या आहेत. तर मी इथे दाखवते की लटकन कशा प्रकारे आपण लावत आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ग्लू व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. ग्लू लावून झाल्यानंतर आपल्याला जे लटकन आहे तर मधलं जे सगळ्यात मोठं लटकन आहे ते लावून घ्यायचे. सगळ्यात पहिल्यांदा व्यवस्थित गाठी मारून घ्यायच्या आहेत आपल्याला. आणि हे अशा प्रकारे दोरा आपल्याला तिथे ठेवायचा आहे. आणि दोऱ्यावरती सुद्धा थोडासा ग्लू आपण लावून घेऊ शकतो. आता त्यानंतर हे पहिले 3 कळ्यांचा मी लावलेला आहे, त्यानंतर 2 कळ्यांचा आणि मग 1 कळीचा. म्हणजे आपल्या ज्वेलरीला फिनिशिंग हे छान दिसतं. अशा प्रकारे आपण लटकन इथे लावून घेतोय
आणि हे सगळे लटकन्स लावून झाल्यानंतर अजून एक कॅनव्हासचा पेपरचा तुकडा घ्यायचा आहे, त्याला सुद्धा व्यवस्थित ग्लू लावायचा आहे आणि तो बरोबर त्या दोऱ्यांवरती, सगळे दोरे त्याच्या खालीच आले पाहिजेत अशा प्रकारे आपल्याला लावून घ्यायचा आहे. म्हणजे सुंदर असं आपलं पेंडंट तयार होतं. बघा किती सुंदर असं आपलं पेंडंट इथे तयार झालेलं आहे. आता हे आपल्याला वाळण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे आणि पुढची ज्वेलरी आपण तयार करणार आहोत. तर नेक्स्ट आपण घेतलेल्या आहेत आपल्या बँगल्स. तर या ज्या बँगल्स ॲडजस्टेबल बँगल्स आहेत आणि त्याला खालच्या साईडला आपल्याला कलिरे किंवा लटकन लावण्यासाठी सुद्धा जागा दिलेली आहे. तर इथे मी सगळ्यात पहिल्यांदा ग्लू लावून घेतलेला आहे आणि आपल्या ज्या कळ्या आहेत तर त्या मी तिथे लावत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे आपण त्या लावून घेत आहोत. पूर्ण जो आपला बेस आहे तो आपण या कळ्यांनी झाकून टाकायचा आहे. कळ्या लावायच्या त्याच्यावरती. पूर्ण बेसला आपल्या कळ्या लावून झाल्या की त्यानंतर मग आपण खालचे कलिरे जे आहेत ते बनवणार आहोत. ते तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे आपण इथे या कळ्या लावून घेत आहोत. आणि आपण आता ते वाळायला ठेवून दिलेलं आहे. त्यानंतर आपण इथे आता रिंग बनवत आहोत, अंगठी. तर अंगठी सुद्धा आपण बनवताना आपल्याला खालचा बेस जो आहे त्याला व्यवस्थित ग्लू लावून घ्यायचा आहे आणि ती आपल्या डिझाईनवरती चिटकून घ्यायची आहे. आणि अजून एक कॅनव्हासचा पेपर तुकडा घ्यायचा आहे. कॅनव्हासचा पेपरचा जो तुकडा आहे त्याला ग्लू लावून तो अंगठीचा बेस वरती चिटकवून घ्यायचा आहे. म्हणजे आपली अंगठीचा बेस सुद्धा व्यवस्थित फिक्स होऊन जातो. म्हणजे कुठेही आपली निघण्याची किंवा खराब होण्याची शक्यता राहत नाही. आणि अशा प्रकारे सुंदर अशा आपल्या रिंग सुद्धा तयार झालेल्या आहेत. तर आता यानंतर आपल्याला पुढचं ज्वेलरी बनवायची आहे. त्यानंतर आपण अजून एक सर्कल घेतलेला आहे आणि त्याला व्यवस्थित ग्लू लावून घेतोय आणि जिप्सी फ्लॉवर्स आपण त्याच्यावरती छान असे ॲडजस्ट करून घेऊन लावतोय. जिप्सी फ्लॉवर्स व्यवस्थित तुम्ही कट करायचे आहेत, कारण की आर्टिफिशियलचे जे जिप्सी फ्लॉवर्स असतात त्याचा मागचा जो दांडा असतो तर तो खूप जाड असतात. त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित ते कट करून सिंगलच लावावे लागतील. जर का तुम्ही बंच लावलात तर जो आपल्याला वरती जो कुंदनचे जे पॅच लावायचे आहेत तर ते व्यवस्थित त्याच्यावरती बसणार नाहीत आणि आपल्या ज्वेलरीला फिनिशिंग ही येणार नाही. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित जिप्सी फ्लॉवर्स कट करून त्याचे दांडे छोटे करायचे आहेत आणि मग लावायचे आहेत. व्यवस्थित प्रकारे आपण जिप्सी ही ॲडजस्ट करून घेतलेली आहे. मध्ये जर का तुम्हाला कुठे गॅप वाटत असेल तर तुम्ही तिथे ॲडजस्ट करू शकता. आता आपण जे आपलं रेडी पेंडंट बनवलं जे होतं आपण 3 लेयर्सचं तर ते पेंडंट त्याच्यावरती
लावून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपलं मिडल पेंडंट जे आहे गळ्यातल्याचं हे सुंदर असं इथे तयार झालेलं आहे. आता आपला बेंगल बेस जो आहे तो पूर्णपणे वाळलेला आहे आणि त्याला आता आपण खाली लटकन किंवा त्याला कलिरे सुद्धा म्हणतात, तर ते आपण बनवून घेतोय. तर ते बनवण्यासाठी आपल्याला गोल्डन मणी, रुई फ्लॉवर्स आणि टगर हे लागणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे गोल्डन मणी आणि ऑफ व्हाईट मणी ओवून घेतलेला आहे. त्यावरती आपण रुईचे फ्लॉवर्स आणि गोल्डन मणी 1 बाय 1 ओवून घेत आहोत. व्हिडिओत तुम्ही बघू शकता. तर इथे मी 5 रुईची फुलं ओवून घेते आणि त्यानंतर आपण वरच्या साईडला ऑफ व्हाईट कलरचे जे मोती आहेत ते ओवणार आहोत. तर ऑफ व्हाईट कलरचे जे मोती आहेत तर ते आपण इथे 10 मणी ओवलेले आहेत. तर एका बँगलला आपण एका साईडला 2 आणि दुसऱ्या साईडला 2, म्हणजे एका साईडला एका बँगलला आपण 4 लटकन्स लावणार आहोत. तर असे आपल्याला 4 आणि 4 8 लटकन्स आपल्याला इथे लागणार आहेत. तर मी इथे 8 लटकन तयार करून घेते. 2 लटकन तयार झाल्यानंतर व्यवस्थित त्याला गाठ मारून घ्यायची आहे. सुंदर असे आपले लटकन इथे तयार झाले आहेत आणि ते बँगल्सला आपल्याला अटॅच करून घ्यायचे. आता बँगल्सला खालच्या साईडला आपल्याला लटकन लावण्यासाठी होल्स दिलेले आहेत. त्या होलमधून धागा पास करून व्यवस्थित आपल्याला तिथे गाठी मारून घ्यायच्यात. गाठी सुद्धा तुम्ही घट्ट मारा म्हणजे ते आपले सुटणार नाहीत. आणि एक्स्ट्रा सिक्युरिटीसाठी आपण गाठी मारून झाल्यानंतर दोरा कट केल्यानंतर थोडासा एक्स्ट्रा दोरा सोडून तो त्याच्यावरती आपल्याला ग्लू लावून तो दोरा तिथेच आपल्याला स्टिक करून द्यायचा आहे, म्हणजे आपल्या ती गाठ सुटणार नाही. तर इथे आपण एक्स्ट्रा दोरा थोडासा सोडून तो तिथेच ग्लू लावून स्टिक करून घेतला आहे, म्हणजे आपली गाठ सुद्धा सिक्युअर होऊन जाते. आता आपण पट्टा बनवायला घेत आहोत. तर इथे मी ब्रॉड गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे कंबर पट्ट्यासाठी. आणि आपल्याला आता सर्कल्स कट करून घ्यायचे आहेत कॅनव्हास पेपरचे सर्कल घेऊन त्या सर्कलच्या साहाय्याने आपल्याला आता कंबरपट्टा बनवायचा आहे. तर मधला जो बेस आहे तो आपला मोठा आहे. मधलं कंबरपट्ट्याचा जो डिझाईन आहे ती मोठी आहे. तर त्यासाठी मोठा सर्कल घेऊन त्याला ग्लू लावून घ्यायचा आहे आणि तो खालच्या साईडला ठेवून त्याच्यावरती आपल्याला गोल्डन लेस त्याला सुद्धा आपल्याला व्यवस्थित ग्लू लावून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपली जी डिझाईन बनवलेली आहे आपण त्याला ग्लू लावून ती वरच्या साईडनी स्टिक करून घ्यायची आहे, म्हणजे आपली गोल्डन लेस दोन्ही सर्कलच्या मध्ये आली पाहिजे. त्याने आपलं डिझाईन ही सिक्युअर होऊन जाते, निघत नाही. बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंच आहे की कशा प्रकारे आपण स्टिक करून घेतलेले आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला पूर्ण कंबरपट्टा बनवून घ्यायचा आहे. आता हे मधलं मोठी डिझाईन झाली आणि त्याच्या साईडला छोटे आपण जे पॅच पहिल्यांदा बनवले होते ते पॅचेस आपण लावून घेतोय. आता आपला जो हार आहे गळ्यातला त्याला मी माळा ज्या आहेत आपण बनवून घेतलेल्या त्या लावून घेतलेल्या आहेत. आता त्याला वरच्या साईडला आपल्याला
हे पॅचेस लावून घ्यायचे आहेत। तर थोडेसे वरचे 5 जे मणी आहेत ते मी वरच्या साईडला सरकवून तिथे मध्ये खालच्या साईडला एक राऊंड लावून घेतेय, कॅनव्हास पेपरचा चिटकवून घेतेय की ते दोरे जेणेकरून मध्ये आले पाहिजेत आणि त्यावरती आपली डिझाईन स्टिक करून घेतेय। म्हणजे सुंदर असं आपलं डिझाईन इथे तयार होतं। व्यवस्थित खालचा सर्कल ॲडजस्ट करून घ्यायचा आहे, ते दोन्ही सर्कल व्यवस्थित एकावर एक बसले पाहिजेत। तर आता बघू शकता किती सुंदर असा आपला गळ्यातला हार इथे तयार झालेला आहे। असं दुसऱ्या साईडची सुद्धा डिझाईन आपल्याला स्टिक करून घ्यायची आहे। वरचे थोडेसे 5-5 जे आपल्या कळ्या आहेत त्या वरच्या साईडला ओढून मध्यभागी आपल्याला डिझाईन लावून घ्यायची आहे। आणि त्यानंतर आपल्याला जे आपले हे जे दोरे आहेत ते एक्स्ट्राचे दोरे कट करून टाकायचे आहेत आणि आपल्याला हे दोरे गोंड्यामध्ये पास करून गोंडा सुद्धा त्याला अटॅच करून घ्यायचा आहे। इथे माझ्याकडे मी गोंडा कसा लावलाय त्याचा व्हिडिओ स्किप झालेला आहे, पण मी तुम्हाला जे बँगल्स जे आहेत त्याला आपण जसे लटकन्स लावलेले आहेत ना त्याच प्रकारे मी इथे गळ्यातल्याला गोंडा सुद्धा लावून घेतलेला आहे। तर त्याचप्रमाणे तुम्ही गोंडा सुद्धा लावायचा आहे। आता आपलं हे गळ्यातलं सुद्धा बनवून तयार झालंय आणि याला बॅक साईडला आपण गोंडा लावून घ्यायचा आहे। गोंडा लावल्यानंतर तिथे ती गाठ जी मारणार ती सुद्धा ग्लूच्या साहाय्याने आपल्याला अशा प्रकारे आता आपली सुंदर अशी ज्वेलरी तयार झालेली आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। थँक्यू।